मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणातल्या कुठच्याही घटना असतात त्या कशाही असोत, चांगल्या असोत, वाईट असोत, सगळ्या पक्षातल्या लोकांनी त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. याचं कारण कधी तुमच्यावर तशी परिस्थिती येईल याचा तुम्हाला अंदाज नसतो. आणि म्हणूनच त्याच्याशी आपल्याला काय करायचंय असं म्हणून नाही चालत. मग ती उद्धव ठाकरेंची गोष्ट असो, ममता बॅनर्जींची असो, तुमच्या नरेंद्र मोदींची असो किंवा अमित शहाची असो, अखिलेश यादवची असो, इतरांना जो धडा मिळतो त्यापासून. म्हणून तर पुस्तकं असतात. आपण शिकतो म्हणजे काय? आपण शाळेत जातो, शिकतो, ते सगळे दुसऱ्या कोणाचे तरी अनुभव असतात. ते ग्रथित करून ठेवलेले असतात, रेकॉर्ड करून ठेवलेले असतात की या माणसाने असं असं वागलं होतं, असं असं केलं होतं आणि त्याचा असा असा परिणाम झाला. तो चांगला की वाईट हे सांगणारे समीक्षक सांगतील. पण बाकीच्या तुमच्या आमच्या सारख्यांनी जे काय घडलंय त्यापासून आपले धडे घ्यायचे असतात. प्रत्येक जण वेगळा धडा घेऊ शकतो, पण त्यापासून शिकायचं असतं. ममता बॅनर्जींच्या बाबतीत जे काय आता झालंय त्याची विवेचना चालू आहे. पण त्याच वेळेला ज्या पद्धतीमध्ये ममता बॅनर्जींनी आपला पक्ष चालवला, सरकार चालवलं, निवडणुका जिंकल्या, शासन प्रशासन किंवा आपल्या हाती आलेली सत्ता अधिकार यांचा जसा वापर केला, त्याचा आज जो भूकंप झाल्यासारखा परिणाम त्यांना भोगावा लागतोय, त्यापासून देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी शिकलं पाहिजे. त्यातून आपल्याला सोयीचे वाटतील तसे अर्थ काढून नाही चालणार. ममता दिदींचा पक्ष फुटला किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे यांच्या बरोबर 40 आमदार वगैरे बाहेर पडले, आताही पडतायत वगैरे वगैरे, याची तुलना होऊ शकत नाही. दोन स्वतंत्र वेगवेगळे अनुभव आहे, वेगवेगळ्या घटना आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वागण्याला कंटाळून त्यांच्या पक्षातले त्यांचे सहकारी आमदार, लोकसभेतले खासदार आधी आणि आता परत बाजूला झाले. म्हणजे पक्ष फुटल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून आलेले, नव्या चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार फुटून जातात, तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या अंतरंगात ढोकावून पाहिलं पाहिजे. काल परवा कोण सुनील शिंदे आणि संजय राऊत वगैरे उबाठाचे नेते म्हणाले की आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. आत्मपरीक्षणाची गरज गेल्या अनेक वर्षापासून आहे. आपल्या चुका दुसऱ्यांच्या माथी मारून पळवाट काढली तर नुकसान तुमचंच होतं. याचा जिवंत दाखला म्हणजे उद्धव ठाकरे होता. त्यापासून शरद पवार शिकले नाहीत, त्यांचा पक्ष फुटला. आणि ममता दिदी उद्धव ठाकरे यांच्या पुढचं पाऊल होतं. ममता दिदीने आपले अनुयायीच नव्हे तर इतर पक्षांना, कार्यकर्त्यांना किंवा सामान्य नागरिकाला सुद्धा दहशतीखाली इतकं दडपून ठेवलं होतं की त्याचा उद्रेक आता आपण बघतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले आणि ममता दिदीचे खासदार फुटले याच्यामध्ये तुलना करता येत नाही. किंवा भाजपला किंवा अमित शहाना 2/3 मेजॉरिटी संसदेत पाहिजे याच्याशी ते जोडलं तर तुम्ही सत्याचा अपलाप करत असता. अमित शहाना खूप गरज असेल आणि ममता दिदींचं नेतृत्व सध्या ढिलं पडलेलं असेल, म्हणून 22 खासदार किंवा 60 आमदार ममता दिदींना धुडकावून पुढे जाणार नाही. गरज भाजपची असेल पण तितकीच ती त्या आमदार खासदारांची नाहीये अशा भ्रमात कोणी राहू नये. काल महुआ मोहित्रा या ममता दिदीच्या अत्यंत आक्रमक अशा लोकसभा सदस्य परदेशातून परतल्या आणि पहिल्यांदा बंगालमध्ये कोलकात्यामध्ये गेल्या. आपल्या अनुयायांची एक बैठक त्यांनी एका हॉटेलच्या हॉलमध्ये आयोजित केली होती आणि त्याची खबर लागल्यानंतर आसपासच्या परिसरातून शेकडोच्या संख्येने सामान्य लोक जमले आणि त्यांनी ममता दिदी जिथे होत्या, सॉरी, महुआ मोहित्री जिथे होत्या
तिथे अंडी टोमॅटो मारायला सुरुवात केली, सडलेले अंडी टोमॅटो. अर्थात हा प्रकार गेले 2 महिने बंगालमध्ये सरसकट चालू आहे मतमोजणी संपल्यापासून. या सगळ्या कटकटीतून महुआ मोहित्रा बचावल्या होत्या, कारण त्या आपल्या दुसऱ्या लग्नाचा हनीमून करायला विदेशी गेलेल्या होत्या. त्यानंतर आल्या त्या दिल्लीतच होत्या. पण काल परवा आता सगळं थंड झालं असेल म्हणून त्या कोलकात्याला परतल्या. आपल्या अनेक सहकाऱ्यांची, तृणमूलच्या नेत्यांची वगैरे जी धिंड काढली जाते, लोकांकडून टोमॅटो मारले जातात किंवा पोलिसांकडून त्यांची वरात काढली जाते, हे बघून घाबरलेल्या महुआ मोहित्रा दिल्लीतच काही काळ थांबल्या होत्या. पण आता सगळं आवरलं असेल म्हणूनच त्या कोलकात्याला परतल्या होत्या. पण त्या आल्याच्या सुगावा लागल्यानंतर नादिया जिल्ह्यामध्ये त्यांचं जे काय मुख्य केंद्र आहे, ऑफिस आहे, त्या ऑफिस पाशी एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यांनी आपल्या निवडक अनुयायांची एक बैठक बोलवली होती आणि त्याच्यावर नागरिकांनी हल्ला केला. पण महुआ मोहित्रांनी त्यावर एक व्हिडिओ बनवून आपल्याला पोलीस मदत करत नाहीत, हे सगळे बीजेपीचे गुंड आहेत असा कांगावा केला आणि तिथेच नुकसान होतं मित्र. आज तुमच्यावर ही पाळी का आली? तोंडाची वाफ दौडत दौडत नको तितक्या डरकाळ्या फोडल्या होत्या. त्याचे दुष्परिणाम आज महुआ मोहित्रांना भोगावे लागतात. काय बोलली होती बाई? अमित शहा हे तुमचे राजकीय विरोधक असतील, तुमच्या विरोधातल्या पक्षाचे नेते असतील, पण ते देशाचे गृहमंत्री सुद्धा आहेत. आणि त्या अमित शहाचं मुंडकं तोडून टेबलवर आणून ठेवा, ही भाषा जेव्हा वापरता तेव्हा आपल्यावर देखील प्रतिहल्ला होऊ शकता याचं भान ठेवायला पाहिजे. दुसऱ्यावर हल्ला करताना तुम्ही मोठे शूरवीर असता, आक्रमक असता, मग त्याचे परिणाम समोर यायला लागल्यानंतर संरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार तुम्हाला उरत नाही. बघा बघा, पोलीस आहेत आणि तरीही माझ्यावर अंडी मारली जात आहेत वगैरे वगैरे. आणि रस्त्यावर उभे असलेले लोक दुसऱ्या मजल्यावर खिडकीतून महुआ मोहित्रा दिसत होती किंवा पक्षाचा झेंडा हलवत होती, तिच्यावर अंडी अंडी टोमॅटो मारत होते. ही परिस्थिती का आली मित्र? का आली? राजकारणाचं मतभेद असतात, विरोध असतो, हे सगळं बरोबर आहे. पण ते सगळं करताना आपण इतक्या हिंसाचारी आणि राक्षसी भाषेत बोलू नये की समोरच्यानी तसे शब्द उच्चारले तर आपल्या अंगाला ओरखडे उठतील. पण याचं भान महुआ मोहित्रांनी ठेवलं नव्हतं. जितक्या साजूक नाजूक त्या दिसत होत्या त्यापेक्षाही अत्यंत राक्षसी स्वरूपात त्या वागत आणि बोलत होत्या. आणि आता त्याची प्रतिक्रिया येते. दुसरीकडे त्यांच्या बरोबरचे अनेक सहकारी ममता दिदीला सोडून गेलेले, जसे आता काल परवा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या 9 पैकी 6 लोकसभा सदस्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या नावाने शंख करणं ठीक आहे, विकाऊ आहेत खोके वगैरे वगैरे बोलणं सोपं आहे. पण हे का झालं हे पण लक्षात घ्यावं लागतं. लोक तुम्हाला कंटाळलेले असतात आणि ते बोलून दाखवत नसतात, तोंडावर बोलून दाखवत नसतात किंवा पुढे येऊन लगेच थप्पड मारत नसतात. हा त्या लोकांचा सभ्यपणा असतो, तुमची आक्रमकता नसते. तुम्ही जेव्हा समोरच्या लोकांच्या सहनशीलतेचा, सोशिकतेचा अंत बघता, त्यानंतर महुआ मोहित्रा सारखी पाळी येते. आणि म्हणून मला असं वाटतं की महुआ मोहित्रावर जी पाळी आलेली आपण बघतोय, किंवा ममता दिदीच्या अनेक गुंड सहकार्यांची जी धिंड काढली जाते रोजच्या रोज कुठे ना कुठे बंगालमध्ये, ते बघितल्यानंतर वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षाच्या स्वतःला आक्रमक म्हणणाऱ्या नेत्यांनी सावध व्हायला पाहिजे. बंगालच्या अनुभवातून काहीतरी शिकलं पाहिजे. काय शिकायचंय? तर लोकांना जिंकण्यासाठी लोकांवर हल्ला करण्याची गरज नसते. प्रतिवादातून, युक्तिवादातून त्यांना जिंकता येतं किंवा हरवता पण येतं.
त्यांची मनं जिंकली पाहिजे, दुखावता कामा नये. समोरच्याच्या विरोधात बोलल्यानंतर सुद्धा तो दुखावला जाणार नाही याची काळजी घेऊन बोललं जातं, त्याला लोकशाहीची भाषा म्हणतात. मिन्ने मिन्ने, गद्दार गद्दार हे शब्द परत परत बोलल्यामुळे आपण समोरच्याला किती दुखावतोय याचं भान उरत नाही. टाळ्या वाजवणारे तमाशबीन खूप असतात, रस्त्यावर गर्दी करणारे खूप असतात, टाळ्या पण वाजवतात, पण परिणाम जे यायला लागतात तेव्हा ते पळून गेलेले असतात. तुम्हाला एकट्याला प्रतिकार करावा लागतो आणि तुम्ही तिथे एकाकी पडता, हताश निराश होऊन जाता, हतबल होऊन जाता. आणि शिंदेसारखा माणूस हा शांत मनाने तुम्हाला धडा शिकवत असतो. अर्थात तुम्ही धडा शिकायलाच तयार नसाल, शिंदेचा धडा शिकायला तयार नसाल, तर तुम्हाला ममताच्या पासून काय शिकताय? पण ममताचा धडा शिकणं किंवा मोहित्राचा धडा शिकणं हे अगत्याचं एवढ्यासाठी आहे की ते पार तुम्हाला नागडं उघडं करून टाकतं. महुआ मोहित्रा असेल किंवा ती कोण सयानी घोष, यांची कडी पातळ का झाली आहे, इकडे बघितलं तर आपल्याकडे रोजच्या रोज डरकाळ्या फोडणारे जे लोक आहेत उद्धव सेनेतले, त्यांच्यासाठी तो धडा आहे. ममतावर कोणी अंडी फेकायला गेलेलं नाही अजून, पण ममता जाईल तिथे चोर चोर या घोषणा ऐकाव्या लागतात. काय काय बोलत होते अभिषेक बॅनर्जी पासून, आणि आज काय पाळी आली आहे. केंद्रीय गृहमंत्र्याला धमकावणारे आज पोलीस संरक्षण मागतायत. ही अगतिकता का आली? कुठे गेलं तुमचं रोज डरकाळ्या फोडणारं शौर्य? ही बाब संजय राऊत पासून तुमच्या आदित्य ठाकरे पर्यंत आणि उद्धव ठाकरे पर्यंत प्रत्येकाने लक्षात घ्यावी. कारण सार्वजनिक जीवनात वावरायचं असेल तर घरात दडी मारून चालत नाही. आणि जेव्हा सहनशीलता आणि सोशिकता संपते तेव्हा रस्त्यावरचा माणूस पण तुमच्यावर चाल करून येतो. ज्या पद्धतीची भाषा उबाठा शिवसेनेकडून बोलली वापरली जाते, तिचा अतिरेक झाला की बंगाल सारख्या प्रतिक्रिया सुरू होतात. 4 मे पर्यंत यापैकी कोणाची हिंमत नव्हती बंगालमध्ये ममताच्या विरोधात बोलायची हिंमत नव्हती, लक्षात घ्या. धमक्या तृणमूल काँग्रेसकडून दिल्या जात होत्या, हल्ले तृणमूल काँग्रेसकडून चालू होते, पण त्यांच्या विरुद्ध चकार शब्द बोलण्याची नेत्यांची सोडा सामान्य जनतेची हिंमत नव्हती. निवडणुकीच्या निमित्ताने रस्त्यावर फिरणारे कॅमेरेवाले पत्रकार माईक घेऊन फिरत होते, पण त्यांनी निवडणुकीविषयी प्रश्न विचारला की लोक तोंडाला ओठाला कुलूप लावल्यासारखं इशारा करून द्यायचे. इतकी दहशत होती, कोणाची बोलायची भिषात नव्हती ममता विरुद्ध. आणि आज त्याच बंगालच्या मतदारासमोर, सामान्य जनतेसमोर न घाबरता जाण्याची हिंमत ममता किंवा त्यांचे अनुयायी गमावून बसले. तर डरकाळ्या फोडणं ठीक असतं, आसपास सुरक्षा रक्षक घेऊन डरकाळ्या फोडणारे जे असतात ना, ते सगळ्यात मोठे डरपोक असतात. आणि याची साक्ष आता ती मी काल बघितलं, कोणती मोहित्रा, महुआ मोहित्रा, अमित शहाचं मुंडकं कापून माझ्या टेबलवर आणून ठेवा, काय भाषा होती वा. त्यापेक्षा वेगळी भाषा मराठी माध्यमातल्या बातम्यांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते. काय बोलताय तुम्ही? ज्या वेळेला सगळं चित्र बदलतं तेव्हा आपल्या घरात सुद्धा आपण सुरक्षित राहत नाही, हे अभिषेक बॅनर्जीला कळलेलं आहे. त्याच्या भिंतीवरून घराच्या लोक लघवी करत होते, दगड मारत होते. जिथे कालपर्यंत जिकडून नुसतं चालत जाणं सुद्धा प्रतिबंधित होतं, त्याला लोकांनी मुतारी करून टाकलं. महुआ मोहित्राला आपल्या खिडकीतून डोकावणे इतकंही डोकं बाहेर काढता येत नाहीये.
महाराष्ट्र आणि बंगाल यातल्या जनतेची मानसिकता फार वेगळी नसते. दोघेही भारतीय आहेत. कमालीची सहनशीलता, सोशिकता बंगाली असो की मराठी असो त्या माणसाकडे असते. पण त्याचा कडेलोट होतो तेव्हा मात्र त्याला कुठलाही कायदा आणि पोलीस यंत्रणा आवरू शकत नसते, हे लक्षात घ्या. आज बंगालचे बहुतांश खासदार नुसतं तृणमूल काँग्रेसला सोडून गेलेले नाहीत. आपला ममताशी संबंध नाही दाखवायचंय बंगालच्या मतदाराला, जनतेला. एवढ्यासाठी त्यांनी टीएमसी सोडली आहे. ही वेळ उद्धव ठाकरेंवर येते, दारात उभी आहे. तुमच्या दारापासून 5 पावलावर उभी आहे. जनतेला समोर जाण्याची हिंमत तुमच्यात उरणार नाही. आणि त्यावेळेला तुम्हाला शिवसैनिकांची खरी गरज असेल. कुठच्याही अतिरेकी हल्ल्याला मी घाबरत नाही असं बाळासाहेब म्हणायचे, तेव्हा ते प्रत्येक वेळेला अगत्याने सांगायचे की शिवसैनिक ही माझी कवच कुंडल आहे आणि ती कवच कुंडल तुम्हाला सोडून चाललेली आहे. त्याचा अर्थ समजून घ्या. ज्या बंगालने 15 वर्ष ममताला सत्ता दिली, त्याच जनतेला, त्याच मतदाराला गुलामासारखं, कुत्र्या मांजरासारखं भयभीत करून वागवलं. त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. तुमचे पाठीराखे तुम्हाला सोडून जातात, त्याचा अर्थ सोडून घ्या, समजून घ्या. तुमचं सुरक्षा कवच तुमच्या वागण्यामुळे, अतिरेकामुळे उद्ध्वस्त होत चाललेलं असतं. आणि महुआ मोहितरावर जो काल परवा हल्ला झालाय, त्यापासून उद्धव ठाकरे आणि तत्सम लोकांनी फार मोठा धडा घेतला पाहिजे. ती घटना काही समजावते, ती अंडाफेक काही समजावते, समजून घ्या, नाही तर परिणामांना तयार राहा. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.